नलूचे डोळे आता खडकन उघडले होते. जे स्वप्न दाखवून आणि गोड गोड भुलथापा मारून दिलशादने तिला सोबत आणले होते त्या साऱ्यांची धुंदी क्षणात उतरली. गावातली मुलगी मुंबईत पहिल्यांदा आली. कधी काही येण्याचे कारण पडले नव्हते आणि त्यांचे कोणी नातेसंबंध देखील नव्हते. मुंबईची चकाचौंध पाहून तिचे डोळे पांढरे झाले. अरे वा, या शहरात आता आपण राहायचं, दिलशाद बरोबर संसार करायचा, किती छान. नलू दिसायला खूप सुंदर होती. घरातल्या चारही भावंडात उजवी आणि वयाच्या 16व्या-17व्या वर्षी ही अशा पांढऱ्याशुभ्र घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न पाहत होती. आणि तिच्या आयुष्यात दिलशाद आला. 2 महिन्यात तिच्यावर अशी काय जादू केली, तिला काय खरी खोटी स्वप्ने दाखवली, तिची तिलाच माहिती. पण कोणाकडे मानवर करून बघणारी नलू डायरेक्ट पडून जायला तयार झाली. दिलशादने 2 दिवस तिला एका हॉटेलवर ठेवली, पण अगदी तिला हातही लावला नाही. तिच्या मनात त्याच्याबद्दल अगदीच चांगली प्रतिमा झाली. खरंच लग्न झाल्याशिवाय हा मला हात देखील लावणार नाही. किती चांगला आणि प्रामाणिक आहे माझा दिलशाद. पण तिसऱ्या दिवशी तो बाहेर नाश्ता आणण्यासाठी गेला होता आणि कोणीतरी दरवाजा ठोठावला. दार उघडले तर दारात 2 अरब उभे होते तिला आपल्यासोबत घेऊन जायला. तेव्हा तिला कळले की दिलशादने आपल्याला विकून टाकले आहे आणि हा अरब आपल्याला सोबत नेणार आहे. तिच्या हातात दुबईचे तिकीट देऊन तिला आपल्यासोबत लवकर चालण्याविषयी ते दोघे सांगू लागले. घाई करू लागले. बाहेर पडताना आरडाओरडा करायचा नाही, नाहीतर तुझ्या आईबापाला खतम करू, अशी चिठ्ठी तिला दिलशादने त्यांच्यासोबत दिली होती. आणि नलूच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रमैत्रिणींनो, पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. धन्यवाद.